नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, इंडियन रेल्वेमार्फत अजून एक या ठिकाणी रिक्रुटमेंटची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB बेंगळुरू यांनी मित्रांनो त्यांच्या वेबसाईटवरती ॲडव्हान्स नोटीस प्रसिद्ध केलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता ही ॲडव्हान्स नोटीस आलेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर बघा, तुमच्यासमोर ही ॲडव्हान्स नोटीस जी आहे ती ओपन केलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, RRB बोर्ड यांच्यामार्फत मित्रांनो ही रिक्रुटमेंटची ॲडव्हान्स नोटीस आलेली आहे. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, आत्ताची एक ALP आणि की असिस्टंट लोको पायलट जे की ट्रेन ड्रायव्हर प्रमाणे पद असतं त्याची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. त्याचे अर्ज देखील सुरू आहेत. त्यासाठी तुम्ही अर्ज नसेल केला तर नक्की अर्ज करा. तर असिस्टंट लोको पायलट नंतर आता जी टेक्निशियनची रिक्रुटमेंट आहे, टेक्निशियन्स जे असतात मित्रांनो त्यांची या ठिकाणी ही जाहिरात येणार आहे. आता जागा किती असतील त्याबद्दल याच्यामध्ये माहिती नाही आहे. 2018मध्ये ही जाहिरात आली होती. ALP आणि टेक्निशियन दोन्ही मिळून दोन असे एकत्र जाहिरात आली होती. पहा, ही 2018ची जाहिरात आहे, ज्यामध्ये असिस्टंट लोको पायलटसाठी मित्रांनो 17,000 प्लस जागा होत्या आणि टेक्निशियनसाठी जे आहेत 9,000 समथिंग या ठिकाणी जागा होत्या. टोटल काहीतरी 26,000पर्यंत जागा ज्या आहेत त्या 2018मध्ये आल्या होत्या. तर यावेळेस मित्रांनो ALPच्या जे 17,000 2018मध्ये जागा होत्या त्याच्या फक्त 5,000 जागा ज्या आहेत ते आलेल्या आहेत आणि टेक्निशियनच्या मित्रांनो 9,000 जागा समथिंग होत्या 2018मध्ये. मग आता त्यापैकी किती जागा येतात ते पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक RRB नुसार या ठिकाणी जागा असतात. मुंबईला देखील जागा असतात, भरपूर ठिकाणी जागा असतात मित्रांनो. तर टेक्निशियनमध्ये नेमकी कुठली पदं असतात ती देखील आपण बघणार आहोत आणि क्वालिफिकेशन देखील काय असतं तेही पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण बघूयात की ही ॲडव्हान्स नोटीस जे आलेली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे. पहा, ॲडव्हान्स नोटीस रिगार्डिंग सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स इन इंडियन रेल्वेज. तर टेक्निशियन्ससाठी मित्रांनो ही ॲडव्हान्स नोटीस आहे. काय म्हटले पहा, डेअर कॅन्डिडेट्स, द रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हॅव रिसेंटली रिलीज द सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन इन जानेवारी 2024 फॉर दी ALP. असिस्टंट लोको पायलटसाठी ते म्हणतात की आम्ही आता झोन वाईज या ठिकाणी एक रिक्रुटमेंट काढलेली. त्यांचे ते पुढे म्हणतात की RRBs आर करंटली इन द प्रोसेस ऑफ फायनलायझिंग द रिलीज ऑफ अनदर सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन स्पेसिफिकली एम्ड ॲट रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स. तर आम्ही या ठिकाणी RRB अजून एक करंटली सध्या फायनलाइज करतोय एक नोटिफिकेशन, म्हणजे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी, जी की मित्रांनो स्पेसिफिकली असणार आहे ती म्हणजे टेक्निशियन्ससाठी. टेक्निशियनची आम्ही एक जाहिरात प्रसिद्ध करतोय. वी आर प्लॅनिंग टू रिलीज द नोटिफिकेशन सून. लवकरच आम्ही जाहिरात प्रसिद्ध करतोय. ॲस्पायरिंग कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली मॉनिटर द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द RRBs फॉर टाइमली अपडेट्स अँड अनाउन्समेंट रिगार्डिंग दिस फोर्थकमिंग नोटिफिकेशन. ते म्हणतात की RRB ज्या वेबसाईट आहेत, RRBच्या जवळपास मित्रांनो 30-40 वेबसाईट्स आहेत, जे पण RRBs आहेत त्या वेबसाईट चेक करायसाठी सांगतात ते पुढील अपडेटसाठी. तर जशी मित्रांनो जाहिरात येईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. व्हिडिओ बनवून 2024ची नवीन जाहिरात आल्यास ते म्हणतात की लवकरच आम्ही ही प्रसिद्ध करत आहोत. RRB आर कमिटेड टू मेंटेनिंग ट्रान्सपरन्सी अँड प्रोव्हाइडिंग इक्वल अपॉर्च्युनिटी टू ऑल एलिजिबल ॲप्लिकेशन थ्रू आउट द रिक्रुटमेंट प्रोसेस. ते म्हणतात फर्दर डिटेल्स इन्क्लुडिंग मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ॲप्लिकेशन प्रोसिजर्स अँड इम्पॉर्टंट डेट्स विल बी डिटेल्ड इन द ऑफिशियल नोटिफिकेशन वन इट्स रिलीज. एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली की त्यामध्ये सर्व माहिती देणार आहोत. चेअरपर्सन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स यांच्यामार्फत मित्रांनो ही कालच्या तारखेला 29 जानेवारीला ॲडव्हान्स नोटीस जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, जाहिरात तर 100% येणार आहे, लवकरच येणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. काय काय पदं याच्यामध्ये असतात, 2018मध्ये कुठली पदं होती पहा टेक्निशियनची, ज्याच्यामध्ये जवळपास मित्रांनो 84 संवर्ग होते. टेक्निशियनमध्ये मित्रांनो जसं की वेल्डर असतात, मेकॅनिक डिपार्टमेंटमध्ये वेल्डर असतात, स्टोअर डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर मित्रांनो अजून भरपूर सारे वेल्डर ग्रेड 2, ग्रेड 3 असे वेल्डर देखील असतात. त्याच्यानंतर पहा टर्नर असतात वर्कशॉपमध्ये. त्यानंतर टर्नर ग्रेडमध्ये अजून असतात, इलेक्ट्रिकल टर्नर असतात, मेकॅनिकल टर्नर असतात, टेलिकम्युनिकेशन टेक्निशियन्स असतात. S&T डिपार्टमेंटमध्ये टेलिकम्युनिकेशन युनिकेशन डिपार्टमेंट असतं. त्यानंतर सिग्नल डिपार्टमेंटमध्ये देखील मित्रांनो टेक्निशियन असतात. टेक्निशियन ग्रेड 3 सिग्नल, त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 सेल मेकॅनिक डिपार्टमेंटमध्ये असतात, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड सीट मेटल वर्कर असतात. त्याच्यानंतर पहा टेक्निशियन ग्रेड S&T लाईनमॅन असतात सिग्नल डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यानंतर वर्कशॉपमध्ये रिगर असतात. TRD डिपार्टमेंट असतं मित्रांनो, जे की रिमोट कंट्रोल डिपार्टमेंट असतं. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट तिथं TRT टेक्निशियन असतात. त्यानंतर पुढे भरपूर सारे जनरल सर्व्हिस असतात, ज्याच्यामध्ये मित्रांनो टेक्निशियन्स असतात. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग जे त्याचं काम केलं जातं
त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये असतात. त्याच्यानंतर पहा पंप ऑपरेटर असतात, फिटर असतात, पाईप फिटर असतात, प्लंबर असतात, गॅरेज आणि वॅगन डिपार्टमेंट असतं पहा मित्रांनो त्यांचं. त्यानंतर वर्क्स डिपार्टमेंट इंजिनिअरिंगमध्ये असतात प्लंबर, पाईप फिटर सेम तसेच. पी वे डिपार्टमेंट असतात, त्याच्यामध्ये परमनंट वे जे असतात इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये ही जागा असतात. त्याच्यानंतर पुढं पहा अजून पेंटर असतात, पेंटरमध्ये जनरल सर्व्हिसेस. मल्टी स्किल फिटर असतात वर्क्स डिपार्टमेंट इंजिनिअरिंगमध्ये. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो मोटर व्हेकल ड्रायव्हर कम मेकॅनिक ह्या देखील जागा असतात. ज्याच्यामध्ये मित्रांनो एज्युकेशन काय असतं पहा, मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास किंवा अप्रेंटिसशिप किंवा व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे पाहिजे आणि लाईट ड्युटी आणि हेवी ड्युटीचं व्हेकल्सचं तर तुम्ही अप्लाय करू शकता. ड्रायव्हर कम फिटर, ड्रायव्हर कम मेकॅनिक, लाईट मोटर व्हेकलचं तुमच्याकडे मित्रांनो मॅट्रिक्युलेशन नंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी की ITI असेल किंवा NCVT असेल, ट्रेड्समध्ये काही झालेलं असेल तुमचं तर तुम्हाला इथे अप्लाय करता येतं. त्यानंतर मिल राईट प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये असतात टेक्निशियन्स. भरपूर सारे मित्रांनो टेक्निशियन्स आहेत, जवळपास 84 टेक्निशियन वेगवेगळ्या प्रकारचे 84 टेक्निशियन इथं जागा त्यांच्या फिलिंग केल्या जातात. त्यानंतर ग्रिंडर असतात, फर्निशिंग प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये, फिटर्स वर्कशॉपमध्ये भरपूर सारे या ठिकाणी TRs इलेक्ट्रिकल TRs असतात. त्याच्यानंतर पहा पुढं लाईटिंग वर्कशॉपमध्ये या ठिकाणी ट्रेन लाईटिंगमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी वर्कशॉप असतात, तिथंही टेक्निशियन्स लागतात. तर भरपूर सारे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अपॉर्च्युनिटी या ठिकाणी मोठी असणार आहे. आता जागा किती निघतात मित्रांनो ते पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा क्रेन ड्रायव्हर असतात, क्रेन देखील असते त्या ठिकाणी. वॅगन टेक्निशियन्स असतात. रेल्वेचे खूप मोठे मित्रांनो वर्कशॉप असतात, तिथं तुम्हाला या ठिकाणी हा जॉब भेटतो आहे. ब्लॅक स्मिथ, त्यानंतर असिस्टंट लोको पायलट हे तर मित्रांनो ऑलरेडी याची जाहिरात जी आहे ती आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल. रेल्वेची अजून एक तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा. ज्यांचं टेक्निकल एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे. याच्यानंतर मित्रांनो याचं कसं सिलेबस असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सविस्तर जाहिरात आल्यानंतर एज्युकेशनमध्ये किंवा कुठल्या अजून ट्रेडचा समावेश आहे नवीन किंवा याच्यामध्ये काय बदल होत आहे का ते सर्व तुम्हाला जाहिरात आल्यानंतर अजून सविस्तरपणे सांगितलं जाईल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.